पुढची बातमी पाहतोय। जयंत पाटील आता मातोश्रीवर दाखल झालेले आहेत आणि जयंत पाटील मातोश्रीवर ठाकरेंसोबत चर्चाही करणार आहेत। राष्ट्रवादीचे जयंत पाटील मातोश्रीवर आले तेव्हा आता युती संदर्भात चर्चा होईल का, राष्ट्रवादी सुद्धा युतीमध्ये सामील होईल का, याबद्दलची माहिती आपल्याला काही वेळातच मिळणार आहे। मात्र चर्चांना वेग आलेला आहे आणि त्याच्या आधी भेटेंचा सिलसिला सुरू झालेला आहे। राष्ट्रवादीचे जयंत पाटील आता आपल्यासोबत गिरीश कांबळे जोडले गेलेत। गिरीश, आपण पाहतोय की आता जयंत पाटील सुद्धा मातोश्रीवर आलेले आहेत। मातोश्रींकडून त्यांना काय अपेक्षा आहेत आणि कुठल्या विषयावर चर्चा होऊ शकते? राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील, राखी जाधव या आता मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। मुंबई महानगरपालिकेच्या जागा वाटपासंदर्भातील एक भेट आहे। यामध्ये दोन ठाकरे बंधूंची युती झाली असली तरी आता राष्ट्रवादी शरद पवार गट देखील या दोन ठाकरे बंधूंसोबत एकत्र लढणार आहे। मात्र विक्रोळी आणि भांडूपवरून सध्या मतभेद सुरू आहेत। इथल्या दोन जागांवरून सध्या राष्ट्रवादी काँग्रेससोबतची युती आहे ती रखडल्याची माहिती मिळते। वॉर्ड नंबर 111 आणि 119 हा शरद पवार गटाला हवाय। मात्र या ठिकाणी 119 हा वॉर्ड मनसेला देण्यात आलेला आहे, त्यामुळे या संदर्भात आज चर्चा होणार आहे। याशिवाय शरद पवार गटाला 124, 168 नंबरचे वॉर्ड देखील हवेत, कारण 2017ला राष्ट्रवादीचे नगरसेवक त्या ठिकाणी होते। मात्र हे सर्व वॉर्ड आहेत ते दोन्ही बंधूंमध्ये एकमेकांना गेलेले आहेत, त्यामुळे हा जो वाद आहे जागा वाटपाचा तो सध्या या ठिकाणी युती रखडलेली आहे। आणि या सगळ्यावर चर्चा करण्यासाठी आणि तोडगा काढण्यासाठी स्वतः जयंत पाटील हे राखी जाधव ज्या मुंबईच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष आहेत त्यांच्यासोबत या ठिकाणी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी बैठक करण्यासाठी आलेले आहेत। बरोबर, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय की आता पुन्हा एकदा मुंबईमध्ये बैठकांचा सिलसिला सुरू झालेला आहे। मुंबईमध्ये राष्ट्रवादी पुन्हा ठाकरे बंधूंसोबत एकत्र लढणार का, या प्रश्नाचं उत्तर काही वेळात मिळणार आहे। कारण जयंत पाटील आता निवडणुकांच्या तोंडावर अगदी काही दिवस शिल्लक असताना मातोश्रीवर बैठकीसाठी आलेत।